सध्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये डझनभर निर्णयांची घोषणा केली आहे। यात वृद्धाश्रमांना अनुदान देण्यापासून ते साखर कारखान्यांना मदत देण्यापर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेत यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्यात आलंय। 23 विना अनुदानित मातोश्री वृद्धाश्रमांना अनुदान देण्यात आलंय। वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी परिपोषण अनुदान म्हणजेच 1500 रुपये। वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांच्या मानधन खर्चास मान्यता देण्यात आली आहे। आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी कौशल्य केंद्र उभारण्यात येणार आहेत। वैद्यकीय खरेदीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। मोर्शीमध्ये मत्स्य विद्यालय सुरू करण्यात येणार आहे। माजी सैनिकाच्या पत्नीला 51 वर्षांनंतर हक्काची जागा। पुण्याच्या स्पायसर युनिव्हर्सिटीवर कारवाई। बेमळा सिंचन प्रकल्पासाठी 3517 कोटींची मंजुरी। वाघाडी नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। नागपूर, अमरावती आणि वर्धा इथे सिट्रस योजना आखण्यात आलेली आहे। अभयारण्य क्षेत्रातील पुनर्वसित मुद्रांक शुल्क अभय योजनेसाठी अध्यादेश देण्यात आलाय। विद्यापीठ शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला। पुरंदर विमानतळासाठी SPV स्थापन करणार आहेत।